बायकांचं हे जीवन असतं तर असंच की म्हणजे घरचं एक तर घरचं पण नाही आणि एक तर इकडचं पण नाही असंच मग तेव्हा खूप जास्त आईचं लक्ष येतं म्हणजे ध्यान येतं तिची बाय नवीन पट्टा लावला मी। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना। तर चला मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू। तसं तर म्हणजे डेली तर आपले डेली रुटीनचे किंवा इतर असे ब्लॉग मी तुमच्यासोबत कायम असे शेअर करतच असते किंवा आपल्या क्वार्टरबद्दलचे किंवा आरूबद्दलचे असे काहीतरी डेली ते चालूच असतात। पण एवढ्यात मला असं वाटतं 1 ते 2 दिवस ना आपले काही ब्लॉग आले नाही तर म्हणजे तसे तर आलेले आहेत पण ते काय होतं मी याच्या अगोदरचे जे शूट केले ना पेंडिंग पडलेले तर तेच काही ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत होते। मी असं काही नवीन असं ब्लॉग वगैरे काही बनवलाच नव्हता एवढ्यात कारण की 2 ते 4 दिवस झाले अशी म्हणजे ना तब्येत एवढी बरोबर काही वाटत नव्हती म्हणजे अजून पण एवढी काही परफेक्टली काही फाईन नाहीये म्हणजे संपूर्ण अशी काही बरी नाही झाली अजून पण काहीतरी म्हणजे थोडंफार चालूच आहे हातपाय वगैरे गळतात असं काहीतरी त्यामुळं एवढं तरी बरं नाही वाटत पण म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल म्हणजे तुमच्यासोबत आजचा ब्लॉग शूट करूया आणि म्हणजे तुमच्यासोबत शेअर करूया। तर त्यामुळे आज काहीतरी ब्लॉग बनवायचं काम चाललंय पण तेवढंच म्हटलं थोडाफार जेवढा होईल ना तेवढा कारण की थोडंफार बरं लागलं ना मग काय राहत नाही मला मग लगेच सुरू होत असतं माझं डेली रुटीनचं म्हणजे जे काही ब्लॉग बनवायचं काम असेल ते काही परत घरातलं पण काही वाकडं तिकडं आवरायचं हे काही चालूच असतं हात काही बंद राहतच नाही मग। आणि आर मॅडमचं चाललंय मस्त असं इथं माझ्यासोबतच काम आवरायचं काम म्हणजे पहिल्यांदा तिने सगळा पसारा वाढून ठेवला आणि पुन्हा आता तीच आवरतीये तर एवढं काहीतरी कधीतरी करणार आणि कधीतरी संपूर्ण असं तसंच सोडून निघून जाणार बाकी लहान लेकरांचं खेळायचं खरंच काहीच कळत नाही। तिचे जे म्हणजे भांड्यांचा सेट होता ना तो काही तिने खेळायला आणलेला म्हणजे तिला काही ऑनलाईन घेतला होता फौजींनी तर तो काही घेतलाय आणि त्यासोबत खेळून दमली ना मग तिचं असं मध्ये सुरू होत असतं दुसरे मग तिकडून भांडे आणणार काही आणणार मग त्याच्यामध्ये खेळायचं सुरू करणार नाहीतर तिचं तर चला आता फायनली आपल्या ब्लॉग इथून काहीतरी कंटिन्यू करूया कारण की ब्लॉग बनवत असो कारण की एक हाऊसवाईफ असल्या ना म्हणजे काही ब्लॉग बनवा तुम्ही नाही कोणतं काम करा तर एक हाऊसवाईफ असल्या ना म्हणजे किंवा जॉबला जाणाऱ्या बायका सुद्धा असल्या कोणी पण असलं ना म्हणजे एक लेडीजला सगळं काही लेकरं त्याचबरोबर घर काही संपूर्ण असं मॅनेज ठेवावंच लागतं। 1-2 दिवस जरी पण आपण बायकांनी घरातलं काही काम नाही केलं संपूर्ण इकडच्या वस्तू तिकडच्या वस्तू इकडे अशा संपूर्ण काय म्हणजे आपलं जे रुटीन असतं डेलीचं ना म्हणजे आपण डोक्याने आपल्या इथल्या वस्तू ह्या ठिकाणी ठेवल्या त्याचबरोबर किचनच्या पण म्हणजे सेटअप असं ज्या ठिकाणच्या वस्तू त्या ठिकाणीच तसं संपूर्ण काही 2-3 दिवसात म्हणजे जे आजारी पडलं ना ते संपूर्ण इकडे तिकडे अस्तव्यस्त होऊन जातं कारण की माणसांचं म्हणजे जसं आपल्या करते थोडंफार ऍडजस्ट ते थोडंफार तरी आपल्या स्वयंपाकाचं किंवा काही करायला गेले ना सगळं म्हणजे काम वाढूनच बसतं। फौजींचं सुद्धा असंच आहे त्यांनी काहीतरी 2-3 दिवस मदत केली ना तर संपूर्ण काही इकडच्या वस्तू तिकडे सगळ्या काही म्हणजे ज्या ठिकाणी होत्या ना त्या ठिकाणी वेगळ्याच ठेवून दिल्यात म्हणजे आता सगळं काही अस्तव्यस्त झालंय तर तेच काय आता मला आवरावं लागन म्हटलं आता फायनली मी काही थोडंफार घरातलं आवरते। आरू मॅडम सुद्धा खेळतात आमच्या तर खेळायचं नाही थोडा वेळ खेळून पण असंच काहीतरी मध्ये आधी करतच राहील आणि तिचं पण मी कधी ब्लॉग बनवू नाही तर काही पण बनवू तिचं हेच चालू असतं मध्ये मला तहान लागली मला भूक लागली हे लागलं तर सगळ्या गोष्टी ना खरंच आपल्याला म्हणजे लेडीजला म्हणजे लेकरं बघून सगळं काही मॅनेज करावं लागतात तर व्हिडिओ बनवणं असो नाही तर म्हणजे कुठं जॉबला जाणं असो सगळ्या काही गोष्टी ना आपल्याला खरंच खूप जास्त मॅनेज करावं लागतात म्हणजे आजारी असलं तरी पण लेकरं जर असले ना आजारी पडलं ना तरी काय म्हणजे एका जागेवर बसून काय होत नाही तरी पण थोडंफार आपल्याला किचन मधलं असो नाही तर त्यांना खाणं पिणं असो सगळ्या गोष्टी करावं लागतात आणि जेव्हा आपण आजारी पडतो ना खरंच तेव्हा खूप जास्त आईचं लक्ष येतं म्हणजे ध्यान येतं तिची खूपच जास्त मला पण 2-3 दिवसापासून तिची सारखी आठवण येत होती कारण की आजारी पडल्यावर कसं आपल्याला थोडा पण आराम भेटत नाही काही नाही सारखं म्हणजे कुठू हे ते चालू करावंच लागत असतं काम आणि सिंगल असलं ना मग काय झोपून घेतलं तरी चालतं पण लेकरं असले ना असं कधीच होत नाही म्हणजे काहीतरी थोडंफार त्यांना पण म्हणजे करावंच लागतं यामुळे बसून काही चालणार नाही तर माझं तेच काहीतरी झालं आणि थोडंफार आता गोळ्या वगैरे आहेत अजून चालू तर ते काही घेऊन ये ना मग थोडंफार आता वाटतंय बरं पण एवढं पण नाही आणि थोड्याफार दिवसांनी अजून 7-8 दिवसांनी पुन्हा एकदा चेकअपला बोलवले तर आता बघू एकदा जाऊन पुन्हा काय सांगताय काय नाही
सगळ्यात मेन म्हणजे ना आपल्या इकडे जसे डॉक्टर असतात त्याचबरोबर म्हणजे प्रत्येक ठिकाणी असतातच डॉक्टर तसे, पण तरी पण मला आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे डॉक्टर कसे थोड्याफार जरी गोळ्या दिल्या ना तरी किती लवकर म्हणजे आपल्याला फरक पण पडतो त्याचा, पुन्हा जाण्याची गरज पण पडत नाही, इतकं म्हणजे आपल्या ओळखीचं असल्या असतात. पण इथं तसं नाही, इथं खूपच वेगळे. एकदा सोडून 4 वेळा दवाखान्यात गेलं ना तरी सुद्धा खूप जास्त असं म्हणजे फरक पडल्यासारखा वाटत नाही. आणि त्याशिवाय जर त्यांच्या फीज वगैरे जर पाहिल्या ना खूपच जास्त, म्हणजे राजस्थानला तर होतच, मी तर ते तर पाहिलं, त्याच्यापेक्षा दुप्पट आता इकडं काहीतरी आहे. म्हणजे त्यांचं मेडिकल त्याचबरोबर फीज खूपच जास्त लांब गेलं तर आम्हाला. आता एकदा फर्स्ट टाइम आताचा फरक नाही पडला, पुन्हा एकदा रक्त चेक करायला बोलवले आता. म्हणजेच आता काय झालं 2 ते 4 दिवस मी खूपच जास्त आजारी होते आणि माझ्यामुळं ना आरू पण म्हणजे बऱ्यापैकी थोडंफार आजारी झाली, कारण की तिला पण सर्दी झाली. आता लेकरांचं कसं असतं, एकमेकांसोबत खेळायला गेले ना मग इन्फेक्शन होतच असतं, तर तिला पण तेच काही झालं. आता ती खेळती शेजारी लेकरांसोबत इकडे तिकडे ना, तर तिला पण काही सर्दी आणि आता खोकला पण थोडंफार म्हणजे कणकणी आल्यासारखी झाली आहे तिला पण. तर तेच काही म्हणजे आता तिचं पण आजारी पडली, माझं पण त्याच्यात, पण त्यामुळं मग आपल्याला काय बसून राहता येत नाही. लेकरं सारखी चिडचिड करत असतात जेव्हा असं आजारी पडतात ना त्यावेळी, म्हणजे त्यावेळी. तर तेच काय आता म्हणजे खूप जास्त मॅनेज करावं लागतं हे तर आपल्याला काय. तर चला आता फायनली हिला काहीतरी म्हणजे हर मॅडमना आमच्या खेळायला काहीतरी दिलंय आणि थोडंफार आता लागेल त्याच्या आधी. नाही तर सविस्तर असं ब्लॉग ना मी ती मला कधीच म्हणजे असं बनवून देत नाही, त्यामुळे ती कधी पण झोपली ना मी ब्लॉग बनवत असते. पण आज म्हटलं ती झोपल्यानंतर मी पण थोडाफार आराम करावा, म्हणजे केला पाहिजे, मी पण थोडा आराम करन. त्यामुळे अगोदरच थोडाफार म्हणजे ब्लॉग बनवते, कारण की स्वयंपाक वगैरे ना सगळं काही काम लवकर आवरले. आणि कधी पण थोडंफार बरं जरी लागलं ना मला, माझं लगेच झटपट कामाला लागायची सुरुवात असते. तर त्यामुळे आज आहे ना स्वयंपाक वगैरे बाकीचा आवरला आणि हे थोडंफार जे पसारा झालाय ना, म्हणजे थोडाफार नाही बऱ्यापैकी झालाय, पण तो थोडा करता मला आवरावं लागेल. तर म्हटलं तेच काही थोडंफार ना आपलं आवरते आता थोडं करता, कारण की ते म्हणजे ना थोडं बरं लागलं का डोळ्यांना देखतच नाही की इकडच्या वस्तू तिकडं आणि सगळं घर असतं व्यस्त झालेलं ना, यामुळं आता प्रत्येक गोष्टी तर हे करावंच लागतं ना ऍडजस्ट. काय पट्टा नवीन पट्टा लावला मी. छान छान. तर हे काहीतरी आमचे दिवसभर असेच नखरे चालू असतात हिचे आणि माझे. काहीतरी माझं काम आवरणं आणि हिचं वाढवणं, बस हेच चालतं दिवसभर. तर चला आता आपल्या काहीतरी फायनली टॉपिकवर यावं. काय झालं म्हणजे 2-4 दिवस मी आता जेव्हा आजारी होते ना त्यावेळी आरूचे पण खूप जास्त हाल व्हायचे. म्हणजे तिचे पप्पा असायचे तरी पण आता त्यांना ड्युटी असते, त्यामुळे त्यांना गेल्याशिवाय भागच नाही. जरी इकडं असलं ना तरी त्यांना जावंच लागतं, म्हणजे सुट्टी वगैरे काही भेटत नाही, यामुळे खूप जास्त हाल व्हायचे. पण तरी चला आज कसं बसं थोडंफार बरं लागतंय, तर म्हटलं चला आजचं काहीतरी ब्लॉग बनवूया, जेणेकरून म्हणजे तुम्हाला पण म्हणजे आजचा ब्लॉग आल्यावर थोडं बरं वाटेल. कारण की मी ते पेंडिंग होते ना तेच ब्लॉग तुमच्यासोबत आतापर्यंत शेअर करत होते. आणि असेच म्हणजे आता इथून पुढे सुद्धा आपले डेली ब्लॉग येतच असते. आता काहीतरी बरं वाटते मला थोडंफार, नाही जर वाटलं तर मग तसं मी तुम्हाला कळवणच. आणि हेच काय झालं मग आता 2-4 दिवस खूप तब्येत डाऊन झाली नाही, यामुळे मम्मीची खूपच जास्त आठवण यायची. आणि म्हणजे कसं असतं आपल्या फौजी बायकोंचं खरंच हेच असतं, म्हणजे धड इकडचं पण नाही धड तिकडचं पण नाही, हेच आयुष्य काहीतरी असतं. म्हणजे एकदा तिकडे राहिलं का मग फौजींकडे राहायची मन असतं, म्हणजे इकडं लक्ष लागतं किंवा मग सारखी आठवण येत असते. आणि इकडे जेव्हा येतो ना तेव्हा असं दुखणं भाणं आलं किंवा खूप जास्त अशी काही सिच्युएशन आली ना त्या दरम्यान मग मम्मीची खूपच जास्त आठवण येते. मला पण तेच काही झालं की असं वाटायचं ती असती तर ह्या गोष्टी अशा मॅनेज झाल्या असत्या, तशा मॅनेज झाल्या असत्या. तर ते काय आता नाही होऊ शकत, कारण की तिला पण तिकडे म्हणजे माझ्या भावाची अजून लहान मुलगी आहे ना, तर तिची पण तिथं काय ती जबाबदारी आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे आपल्या गावाकडील माणसं ते कधीच इकडे राहू शकत नाही, तर एवढ्या लांब त्यांना घरचे कामं कधीच सुटत नाही. तर त्याचबरोबर रानातली कामे असतात भरपूर अशी, तर त्यामुळे ती काही येऊ शकत नाही इकडं. राजस्थानला तर आली होती ती, पण आरू जेव्हा खूप लहान होती ना त्यावेळी, तशी तर काय आता येणार नाही लवकर. कधीची काय जर वेळ आली तर नक्कीच येईल, पण आता काहीतरी येणार नाही. पण त्यामुळं ना मला खूप जास्त तिची आठवण आली एवढ्या 2-4 दिवसात.
तर मग काही फोनवर तसं बोलणं झालंच, पण तरी पण खूप ते तर वाटतंच मनात, म्हणजे एक तर कोणीतरी पाहिजे काळजी घेणारं माणूस जवळ आहे ते. पण चला आता जाऊ द्या, असंच फौजी बायकांचं काहीतरी असतं, म्हणजे प्रत्येक गोष्टी ह्या त्या खूप जास्त मॅनेज करून घ्याव्या लागतात आपल्याला. म्हणजे हेच म्हणायचं होतं, कारण की आता तिकडं रूम मध्ये असले ना तोपर्यंत मला काय आडू म्हणजे असं क्लिअर बोलून वगैरे काही देत नाही, तिचं मध्ये मध्ये चालू असतं, म्हणून आपल्या किचन मध्ये येऊन थोडाफार बनवलं म्हटलं व्हिडिओ. आणि आता बऱ्यापैकी सगळं काम आवरलंय आणि थोडंफार म्हणजे आता क्वार्टर एकदम शेजारी शेजारी असल्यामुळं ना थोडा मग आहे ना गाण्याचा आवाज येत होता भरपूर असा. आता कारण की आपण काय प्रत्येकाला असं बोलू शकत नाही, आणि ओळखीचं असलं तर म्हणजे जास्त क्लोज असलं तर बोलू शकतात, नाही तर म्हणजे नाही बोलू शकत. तर तेवढं थोडंफार सॉरी त्याबद्दल, थोडं तुम्ही समजून घेता, कारण की आता प्रत्येक क्वार्टर जवळ असल्या ना असंच काहीतरी असतं थोडक्यात. आणि तर चला आता तेच म्हणत होते, 2-4 दिवस आजारी होते ना, यामुळे मला मम्मीची खूपच जास्त आठवण येत होती, म्हणजे खूप जास्त यायची. आता कारण की आपण जेव्हा पण घरी असतो ना तेव्हा कसं म्हणजे सगळं काही जाग्यावर येतं, आई सगळ्या गोष्टी जाग्यावर पुरवती, पण जेव्हा आपण एक आई होतो ना तेव्हा खरंच किती गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात, त्याचबरोबर किती जबाबदाऱ्या आपल्या अंगावर पडतात, ह्या खरंच आत्ता कळतात आपल्याला की आपल्या आईने किती आपल्यासाठी केलं इथून मागं. म्हणजे आपण लहान असताना कशा प्रकारे तिने पण ते दिवस काढले, किती चांगलं मॅनेज केलं, आणि म्हणजे हेच गोष्टी आठवणं थोडंफार मला पण मी इमोशनल झालते कालच. तर तेच काही म्हणजे थोडंफार आठवण येते. आणि खरंच फौजी बायकांचं हेच जीवन असतं, तर असंच की म्हणजे घरचं एक तर घरचं पण नाही, एक तर इकडचं पण नाही, असंच मध्येच असतो आम्ही लटकलेले. कारण की एक तर घरी राहिलं तर फौजींची आठवण येते, त्यांच्यासोबत राहायचं मन असतं, इकडं आलं तर इकडे ह्या गोष्टी सगळ्या काही आपल्याला मॅनेज करावं लागतात. मग तिकडचं आईचं लक्ष ध्यान येऊ नाही तर सासू सासऱ्यांच्या काही गोष्टींचं म्हणजे भरपूर असा आधार असतो तिकडे असलं तरी. आता निदान म्हणजे लेकराला तरी बघतात, घरातले कामं पण बऱ्यापैकी थोडंफार मॅनेज होतात, हे करतं ते करतं, त्यामुळे आपल्याला पण थोडाफार आराम भेटतो. पण इकडं असल्यावर तसं काहीच नसतं, कारण की मी राजस्थानला पण होते ना त्यावेळी पण हेच बघितलं. याच गोष्टींना आपल्याला खूप जास्त इकडं एकट्याला म्हणजे मॅनेज करणं अवघड होतं. तरी पण आपल्या फौजी बायकांना म्हणजे ह्या गोष्टी तरी इकडं दुखणं असो भाणं असो, नाही तर काही लेकरांची जबाबदारी असो, बाकी सगळ्या गोष्टी एकट्यानेच मॅनेज करावं लागतात. खरंच खूप अवघड वाटतं. आपण चला आता म्हणजे हे दिवस त्यांच्यासोबत घालायचे फौजींसोबत ना, हेच महत्वाचे आहे. तर दिवस म्हणजे आले गेले दिवस जातात, पण माणूस म्हणतो ना दुःखाचे दिवस लवकर जात नाही, सुखाचे लवकर जातात. ते काहीतरी या दुखण्यामध्ये होतं की दुखण्याचे दिवस लवकर जातच नाही, तर असंच काहीतरी होतं. पण चला आता थोडंफार वाटतंय बरं, आता गोळ्यांवर लागलं बरं तर ठीकच आहे, आणि नाही तर मग मला तर सुईची ना खूपच जास्त भीती वाटते लहानपणापासून, पण आता वाटतं तेच वेळ येते का काय काय नको ना, तर ती एक मनात भीती वाटते. आणि तिचं चाललंय खेळायचं काम. तर चला आता पप्पा नाही आले अजून, नाही आले मॅडमला नाही उन्नीची साडी, तर तिला आता तिला घालून द्यावा. जुजू बांधायला जागा नाही इथं, आता जुजू बांधायला जागाच नाही आपल्याला. मी साडी घालते तुला, नाही बघू जागा, साडी घातली तुला छान छान. तर चला आता फायनली म्हणजे ना घरातली सगळी कामे काही मी आवरून घेतलीत, म्हणजे सगळं काही टोटल झालंय. आणि मी ज्यावेळी व्हिडिओ शूट करत होते ना, आरू मॅडम आमची मध्ये 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 सारखे करतच राहते. लहान लेकरांचं असंच असतं. आता आहे ना झोपी गेली आहे मस्त अशी, आणि त्यामुळं मला कुठं म्हणजे असं स्पेशल असं बोलता येतं ब्लॉग मध्ये काही नाही, तर तिचीच पटपट पटपट बोल 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 म्हणजे तिचंच बोलणं आपल्यापेक्षा ना सगळ्यात जास्त चालू असतं. तर यामुळं म्हटलं आता हिला मस्त असं झोपी लावावं, आणि उरलेला ब्लॉग ना आपल्या नंतर शूट करू. तर चला आता म्हणजे ना असाच होता काहीतरी ब्लॉग. आता 2-4 दिवस झाले ना काहीतरी आजारी होते, म्हटलं आता तेच पेंडिंग असे ब्लॉग होते ना आपले, तर तेच काही टाकत होते. म्हटलं असं काही ब्लॉग बनवला नव्हता मी, काहीच नाही, तर म्हटलं आज चला आता आज काहीतरी तो ब्लॉग बनवूया. आणि असं झालं की मी संपूर्ण काम आवरत होते ना त्यावेळी, म्हणजे थोडंफार संपूर्ण काही तसं आवरलं नाही, त्याचे म्हणजे उद्या काही तो व्हिडिओ येईल, म्हणजे आपला आवरण्या मी काम कपाट वगैरे साफ करणार आहे पुन्हा अलमारी ते, बाकी किचनचं पण जे आपलं वाढून बसले आता, कारण की आपण आजारी असलं ना आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी इकडे तिकडे जातात. काय 2 मिनिटं व्हिडिओ बनवायला लागला तर लगेच आमच्या मॅडम उठून बसल्या लगेच, कारण की आता इथं कसं आहे 2 रूम नाहीये, एक सिंगल रूम आहे, त्यामुळे लगेच लेकरांना कसा आवाज जातो तेव्हाच उठून बसते. लेकरांचं ते एवढं असतं, छोटासा आवाज जरी आला ना तरी लगेच उठून बसणार. तर चला आता त्याचा ब्लॉग ना नक्कीच उद्या येईन. आणि आजचा ब्लॉग म्हणजे हेच काहीतरी होता आपला असा छोटासा असा, आणि
आणि तेच म्हटलं काहीतरी शेअर करायचं होतं तुमच्यासोबत माझ्या मनातल्या गोष्टी. आणि ह्या आमच्या आरू मॅडम म्हणजे जसं काय व्लॉग मी बनवायला सुरू केलाय तसा काय म्हणजे माझ्या पिछा सोडलाच नाही तिने. मस्त अशी मागं मागं हिंडतीचे, तिला काय हाय बाय करायचं असतं व्लॉगमध्ये, बस एवढंच करायचं. ती एवढीच शिकली आता, जोपासून मी व्लॉग बनवायला सुरुवात केली ना तोपासूनच ती हाय अँड बाय म्हणत असती. तर तिची पण तब्येत ठीक नाही ना एवढी, त्यामुळं ती पण सारखी किरकिर किरकिर करते. तर एकासोबत ना आमच्या दोघींच्या पण तब्येती आता थोड्याफार डाऊनच झाल्यात. पण तरी पण आपलं हळूहळू म्हणजे करायचं काम, कारण की आता त्याशिवाय काय पर्याय नाही. म्हणजे आता हे तर दिवस आपल्याला थोडेफार काढावंच लागतात, कारण की एक तर फौजींच्या सोबत राहायचं नाही तर एक तर घरी राहायचं, दोन्हीपैकी एक तर ॲडजस्ट करावं लागतं. आणि त्यांच्यासोबत राहायचं म्हटलं ना हे प्रत्येक फौजी बायकांना हे अशा सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतात. त्याचबरोबर म्हणून असं नाही आम्हीच, पण अजून पण बऱ्याच यांचा जॉब असतो की सिंगल फक्त हजबंड वाईफ, त्याचबरोबर म्हणजे आपले लहान मूल राहतं सोबत, तर त्यांनासुद्धा अशाच गोष्टी काहीतरी भरपूर मॅनेज करावं लागतात. आणि माझा आवाज पण असा थोडा बसल्यासारखा आहे, कारण की म्हणजे थोडी तब्येत डाऊनच आहे ना यामुळं. तर चला धीरे धीरे करता होईन मी कवर, आणि आपले व्लॉग ना नेहमी येतच असते ना असे काहीतरी. आणि लॉंग व्हिडिओ जरी नाही ना आले तर असे काही शॉर्ट व्हिडिओ तर मी नक्कीच डेली अपलोड करतच जाईन. तर मग हे काही म्हटलं थोडंफार काम आवरून घ्यावं, पण थोडं थोडं करता व्लॉग थोडाफार मोठाच झाला. तर बोलता बोलताना मला काही कळलंच नाही, थोडा मोठाच झाला व्लॉग. यामुळं आता आहे ना थोडंफार साफसफाईचं ना उद्या काही व्लॉग तो शूट करेन, तर तो नक्की उद्या येईन. तर जाऊ द्या आता. तर चला आता तर इथलं काही थोडं म्हटलं कपाटावरचं आवरून घ्यावं. म्हणजे मी जी अलमारी आणली तिच्यावरचं, तर ही काही फाईल होती एवढी मोठी भेटलेली दवाखान्याची, जसं की माझं खूपच जास्त मोठं दुखतं असं काहीतरी त्यांनी डायरेक्ट मोठी फाईल देऊन टाकली मला, आणि त्याचा अनुभव करून देत होते ते मला. आणि हे काही पार्सल आलं तर दुपारी फौजी घेऊन आले, तर त्या मस्त त्यामध्ये असे नॅपकिन होते हात पुसायचे आपले मस्त असे, तर ते काही त्यांनी ऑनलाईन बोलवले होते. तर दोघं बापली की मिळून ना अशा म्हणजे पॅकिंग सोडत होत्या त्याच्या. आणि आरूला खूप एक्साइटमेंट असते असं पार्सल वगैरे काही आलं ना तर ते काही बघायला, तर तिचं तेच काहीतरी काम चाललं होतं. असंच काहीतरी होता थोडाफार असा छोटासा असा, आणि तो तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि आमच्या आरू मॅडमचं काय तब्येत एवढी बरोबर नाही, अवस्था येतच असेल तुम्हाला. तिला आता थोडाफार कोरडा खोकला पण येतोय, त्याचबरोबर थोडी नॉर्मलला सर्दी झाली. औषध वगैरे काही दिले होते, आता उठून बसल्यात मॅडम, तर त्यांच्याकडे काहीतरी लक्ष द्यावं लागेल मला आता. तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबू, आणि उद्या ब्लॉग ना नक्कीच येईन आपला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत चला, आणि अशाच ब्लॉगमध्ये आपण कायम भेटत जाऊ. तोपर्यंत बाय बाय, सी यू.